आपण नाशिकच्या विकासात्मक मुद्द्यांवरती बोलतो आहोत। सगळ्यात महत्त्वाचं नाशिकची जी सर्वात दुरावस्था झालेली आहे, नाशिकच्या जे सगळ्यात आरोग्य धोक्यात आलं आहे ते म्हणजे गोदावरी प्रदूषणामुळे। गोदावरी प्रदूषणासंदर्भात वारंवार कोर्टात याचिका दाखल करणारे देखील आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत। त्यांना आपण विचारूयात, सर काय वाटतं, नाशिकचा विकास खरंच खुंटला आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं गोदावरीचं आरोग्य जे गेल्या काही वर्षापासून धोक्यात आलेलं आहे त्याबद्दल आपण नेमकं काय सांगणार? नाशिकची मूळ ओळखच गोदावरी आहे। जर गोदावरी नदी जर प्रदूषणयुक्त होऊन गेली असेल तर ती प्रदूषण मुक्त कशी होईल त्याबद्दल या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी बोललं पाहिजे। आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात कोट्यवधी भाविक नाशिक शहरात येतात, म्हणजे जगभर पसरलेले नाशिकचं नाव आहे गोदावरीच्या निमित्ताने गेलेले। तर आता मी आपल्या महाराष्ट्र वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून एकच जेवढे राजकीय पक्षाचे नेते त्यांना एकच प्रश्न विचारू इच्छितो का बॉम्बे हायकोर्ट चीफ जस्टिसनी आपल्या PL मध्ये ऑर्डर पास केलेली आहे। त्या ऑर्डरमध्ये असं म्हटलेलं आहे का कॉन्क्रिटायझेशन डिकॉन्क्रिटायझेशन करणं, त्याचा 16 प्राचीन कुंड होते। 1700च्या दशकामध्ये पेशवेकालीन त्या काळात बांधलेले कुंड होते ते पुनर्जीवित करणे, अरुणा आणि वरुणा आणि गोदावरीचा जो संगम होता तो संगम पूर्ववत करणे, या सर्व विषय जिवंत पाण्याचे स्रोत जे होते ते पूर्ववत करणे। या बाबतीत नाशिक महानगरपालिकेत यापैकी ज्यांची कोणाची सत्ता येईल त्या लोकांची काय भूमिका आहे ती त्यांनी स्पष्ट केली पाहिजे। अगदी खरं आहे, थेट प्रश्न आहे। आपण सत्तेत असलेल्या मनसेला पुन्हा एकदा विचारूयात, गोदावरी प्रश्न जो होता तो खरंच खूप महत्त्वाचा आहे। जिवंत झरे जे होते ते काँक्रिटीकरणामध्ये बुजले गेले असा देखील एक आरोप केला जातोय। या प्रश्नाकडे मनसेनं का बघितलं नाही, बघितलं तर नेमकं कसं बघते? निश्चितच गोदावरी ही स्वच्छ आणि सुंदर राहिली पाहिजे ह्या मताचा मी आहे। आणि पण गोदावरी ही स्वच्छ आणि सुंदर राहिली पाहिजे ही फक्त जबाबदारी एकट्या मनसेची नाही आहे, अख्ख्या नाशिककरांची ही जबाबदारी आहे। त्यामुळे अख्ख्या नाशिककरांनी एकत्रित येऊन हा प्रश्न सुटू शकेल, त्याच्याशिवाय हा प्रश्न काही सुटू शकत नाही। त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाने गोदावरी स्वच्छतेच्या बाबतीत एक पूर्ण अहवाल निरी या संस्थेच्या माध्यमातून निरी या संस्थेला जिल्हा प्रशासनाने याच्या स्वच्छतेच्या दृष्टीने स्वच्छतेसाठी अहवाल पाठवलेला आहे, त्याच्या माध्यमातून देखील काम चालू आहे। आणि नाशिक महानगरपालिका ही गोदावरी स्वच्छतेसाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे आणि प्रयत्न करत आहे। हो, पण मला एक सांगा, नाशिकमध्ये महापालिकेत आपली मनसेची सत्ता होती, सगळ्यात महत्त्वाचं राज ठाकरेंनी आता जे विकास कामं केली ज्याचे स्लाईड शो दाखवले गेले त्यामध्ये अहिल्याबाई होळकर पुलाला कसं तुम्ही झालरती नवीन केली, त्या ठिकाणी कसं लाइटिंग्स केले हे दाखवलं। तेवढाच पैसा जर कधी ते जिवंत झरे बुजण्यासाठी घातला असता तर ते योग्य ठरलं नसतं। निश्चितच केंद्र शासन राज्य शासनाच्या माध्यमातून देखील आम्हाला पैसा त्या पद्धतीने आला पाहिजे। आता तो CSR फंडाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी केल्या, निश्चितच CSR फंडाच्या माध्यमातून देखील याच्यानंतरचं जे पुढचं जे आहे आमचं विजन आहे CSR फंडाच्या माध्यमातून देखील गोदावरी ही स्वच्छ राहिली पाहिजे, ती सुंदर राहिली पाहिजे, या पद्धतीने आमचा प्रयत्न राहील। सर काय सांगणार, मी पुन्हा भाजपकडे येतो, काय वाटतं खरंच हा प्रश्न मूलभूत आहे का आणि यावरती काम केलं गेलंय का? गोदावरी नदीचा जो प्रश्न आहे तो अतिशय शहराच्या दृष्टिकोनातून मूलभूत प्रश्न आहे। नाशिक शहराचं सौंदर्य खरं गोदावरीमुळेच खुललेलं आहे। गोदावरी असो, नंदिनी असो, वालदेवी असो, हे नद्यांचं शहर आहे। आणि या नदीचं गेल्या 5 वर्षामध्ये मनसेच्या राज्यामध्ये मी परत मगाशी सांगितलं आणि परत याच मुद्द्यावर येतो की यांनी या नदीकडे काहीच लक्ष दिलं नाही, पूर्णपणे दुर्लक्ष केलं। म्हणजे जेवढं वाहती नदी होती ती सगळी नदी ही बंद झाली। खरं म्हणजे याच्यामध्ये गोदा पार्क करायची पण काही आवश्यकता नव्हती। हा गोदा पार्क एवढा मोठा कोट्यावधीचा खर्च केला आणि तो वाहून गेला। आणि यांनी आता CSR फंडामधून असं सांगितलं की आम्ही कारंजा करू, आम्ही ती झालर करू, म्हणजे हे सगळं पावसाळ्यामध्ये निघणार, एकदा पाऊस आला की हे सगळं बिघडणार, सगळी इलेक्ट्रिक यंत्रणा बिघडणार। गोदा पार्कसुद्धा तसाच पावसाळ्यामुळे हा बिघडला गेला। त्यामुळे नदीची जी मूळ कल्पना आहे की हा स्रोत जो आहे तो वाहता राहिला पाहिजे, नदीचं सुशोभीकरण झालं पाहिजे, नदी स्वच्छ झाली पाहिजे, म्हणून भारतीय जनता पार्टीनं साबरमतीच्या धर्तीवर ह्या नदीचा विकास करण्याचं ठरवलेलं आहे आणि तशा पद्धतीचं आम्ही नरेंद्र मोदींच्याकडे प्रोजेक्ट दिलेला आहे। काय सांगणार, शिवसेना काय म्हणते या संपूर्ण विषयावर? मला एक विशेष वाटतं, सामान्य नागरिक जी महत्त्वाची भूमिका मांडत आहे गोदावरीच्या निमित्ताने, मनसे भाजपवर आरोप करतं आणि भाजप मनसेवर आरोप करतं। मला खरंच वाईट वाटतं की ह्या दोघांनी सत्ता भोगली 5 वर्ष आणि जसं नरेंद्र मोदींचं नाव घेतल्याने नरेंद्र मोदी
उत्तर प्रदेशमध्ये जाऊन नर्मदेचं सगळ्या नद्यांचं हे करू शकतात, गंगेचं करू शकतात, आपल्या गोदावरीचं का करू शकत नाही? माझी हे BJPवाल्यांना विचारणं आहे. आणि तुम्ही फसू नका, महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही फसू नका, नाशिकच्या जनतेला फसू नका. तुम्ही उत्तर प्रदेशच्या इलेक्शनमध्ये सांगतात आम्ही सत्तेवर आल्यावर कर्जमुक्ती करू. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला, आमच्या उद्धव साहेबांनी सांगितलं, महाराष्ट्र जनतेला आत्ता शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमुक्ती करा, आम्ही बिनशर्त पाठिंबा देऊ. हे BJP करू शकतं का? हे माझं म्हणणं आहे. सर थेट सवाल आहे तुम्हाला. थेट सवाल आहे. शिवसेनेचे नेते नाकाने कांदे सोलतायत. ते विसरत आहेत की या शहरामध्ये विनायक पांडे शिवसेनेचे महापौर होते. ते विसरत आहेत की दशरथ पाटील हे शिवसेनेचे महापौर होते. जेवढे शिवसेने, दिवेसुद्धा शिवसेनेचे पुरस्कृत महापौर होते. जेवढे शिवसेनेचे महापौर झाले तेवढे शिवसेनेला सोडून गेले आणि दुसऱ्या पक्षामध्ये गेले. आणि त्यामुळे शिवसेनेने त्यांच्या हातात दिलेली सत्तेचा सुद्धा काही उपयोग केला नाही. हे पहिल्यांदा मी त्यांना हे निदर्शनास आणून देतो. म्हणजे असं काही नाही की या शहरामध्ये शिवसेनेची कधीच सत्ता नव्हती आणि आम्ही मात्र फार शुद्ध आहोत आणि बाकीचे सगळे बाबा हे नालायक आहेत, अशा पद्धतीचं वाक्य त्यांचं काही बरोबर नाही. हे पहिला मुद्दा याच्यामध्ये लक्षात आहे. आम्ही साबरमतीसारखा प्रोजेक्ट गोदावरीचा हा तयार केलेला आहे. हा प्रोजेक्ट पंतप्रधानांच्याकडे सादर केलेला आहे आणि नक्की ते पंतप्रधान ह्या वेळेला तो प्रोजेक्ट नक्की मंजूर करतात. अगदी खरं आहे. आपण सगळ्यात महत्त्वाचा हा विषय खूप गंभीर आहे, गोदावरी स्वच्छतेचा विषय आहे. काँग्रेसचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांना देखील आपण विचारूयात. काय सांगणार आपण याविषयी? मी या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करते की काँग्रेस पक्षाची ही स्पष्ट भूमिका आहे. आम्ही महापालिकेमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा ते गोदावरीचं जे कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे आणि करून जी गटारीकरण केलेलं ते पहिलं आम्ही थांबवणार. दुसरी गोष्ट म्हणजे हायकोर्टाने सांगितलं होतं की याचा BOD कसा आहे आणि हे पाणी पिण्यास योग्य नाही आहे. तर साधे बोर्डसुद्धा लावण्याचं काम ह्या सत्तारूढ पार्टीने केलं नाही. म्हणजे जे पाणी आरोग्यासाठी घातक आहे, जे पाणी पिण्यासाठी घातक आहे, ते पाणी वापरू नये एवढे सुद्धा साधे बोर्ड लावले गेले नाहीत. आणि मग बाकीच्या गोष्टी बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. तर जी गोदावरी स्वच्छ करण्याच्या दृष्टीने काय करता येतं ते करणं महत्त्वाचं आहे. आणि बाकी मग कुठले पार्क केले, कुठे काय केलं, ह्या गोष्टीला नाशिककरांना काहीही इंटरेस्ट नाही आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण पुन्हा एकदा मनसेकडे जाऊयात. सर काय वाटतं, खरंच हे कामं झाली नाही आहेत का? अहो सगळे कामं झाली, परंतु ते शाबासकी द्यायला आम्हाला कमी पडताय. शाबासकी द्यायला प्रायव्हेटमध्ये जर गेले तर शाबासकी देतात, खूप चांगले कामं तुम्ही केले, परंतु आम्हाला कॅमेऱ्यासमोर आम्हाला काही बोलता येत नाही, अशा प्रकारचे उत्तरं असतात आमच्या मागे. आणि इतक्यातच फरांदे सरांनी इतक्यात सांगितलं नाकाने कांदे सोलणे. आम्हाला शिवसेना आणि BJPचं तर हसू येतं हो नाशिककरांना. अख्ख्या महाराष्ट्राने यांचे पैसे पाहिले, अख्ख्या महाराष्ट्राने यांच्या भानगडी बघितल्या. दोन एबी 2-3 एका प्रभागात 4-4 8-8 एबी फॉर्म वाटले. यांचे पैसे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. कसं काय मतदान करतील हो नाशिककरांना? ठीक आहे, आपण तिकीट वाटपा विषयावरनं जो गोंधळ उडाला त्या विषयाला आपण नंतर चर्चेत घेणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं गोदावरी प्रदूषण आणि गोदावरीच्या ज्या काही मूलभूत समस्या निर्माण झालेल्या आहे, गोदा पार्क जो वाहून गेलेला आहे त्याबद्दल नेमकं काय आपण सांगणार? हे बघा, गोदा पार्क वाहून गेलेला आहे. मी हे काही म्हणत नाही का पण हा वाहून गेला त्याच्या मागे काँक्रिटीकरण पण एक असू शकतं किंवा त्याच्यामुळे पण झालं. नाही तो विषय नाही. हे बघा, इतका मोठा महापूर आला तो याच्या अगोदर 30 ते 40 वर्ष आलेला नव्हता. त्याच्यामध्ये त्याची पडझड झाली आणि तो CSR फंडाच्या माध्यमातून, रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून तो होतोय आणि त्याची आता डागडुची होते. तो देखील आता पूर्ण होणार आहे. आणि पुढचा जो विषय आला की गोदावरी स्वच्छ राहिली पाहिजे. मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं गोदावरी स्वच्छ राहिली पाहिजे, सुंदर राहिली पाहिजे, या मताचा मी आहे. आणि संपूर्ण नाशिककरांनी एकत्रित येऊनच हा प्रश्न सुटेल. औद्योगिक विकास जो म्हणतो आपण की औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून या ठिकाणी उद्योग निर्मिती होईल, हा विकास होईल. पण हा देखील विकास झाला आहे का? गेल्या 5 वर्षामध्ये मनसेने केला आहे का हा विकास? या संदर्भात आपण विचारत काय वाटतं? आपण इंडस्ट्रीयल कॉरिडॉर उभं करणार, त्यानंतर उद्योगांना प्रोत्साहन देणार असं आपण म्हटलेलं होतं आपल्या विकासात्मक धोरणामध्ये. ते आपण सक्सेस केलं आहे का? अहो निश्चितच. आमची सत्ता ज्यावेळेस आली, संपूर्ण इंडस्ट्री, मग ते आयमावाले असतील, निमावाले असतील, यांनी सर्वात पहिलं निवडणुकीच्या अगोदर आमच्याकडे मागणी केली होती की तुमची जर सत्ता आली तर तुम्ही हा जे जकात जे आहे ते जकातीचं खाजगीकरण आपण रद्द करणार का? आम्ही सांगितलं होय, आम्ही जकातीचं खाजगीकरण तुमच्यासाठी रद्द करू. अख्खं नाशिक शहर त्याला वेढलेलं होतं, त्याच्यामुळे त्रासलेलं होतं. आम्ही आमची सत्ता आल्यानंतर एका पुढच्याच 2-3 महासभांमध्ये जकातीचं खाजगीकरण रद्द केलं, ते इंडस्ट्रीसाठी. आणि तुम्ही आता बघा, रतन टाटांच्या माध्यमातून या ठिकाणी बॉटॅनिकल उद्यान उभं राहिलेलं आहे. आमचा उद्देश तो देखील आहे की रतन टाटा
त्यांच्याबरोबर अजून काही इंडस्ट्रीज या नाशिक शहरामध्ये आल्या पाहिजे. आणि हे काम तर खऱ्या अर्थाने राज्य शासन केंद्र सरकारचं आहे. ही काय महापालिकेची जबाबदारी काय? अरे इंडस्ट्री आणायची म्हणजे आमची जबाबदारी का? अरे यांची जबाबदारी ती इंडस्ट्री नाशिक शहरामध्ये पाठवायची. सुधीर मुनगंटीवार यांनी जागा दिली म्हणून बॉटॅनिकल उद्यान झालं. हे आभार तर माना निदान. आमच्याकडे राज ठाकरे स्वतः आले होते आणि त्यांनी आमच्याकडे जागा मागितली आणि आम्ही बघितलं नाही आम्ही सत्ता कुणाचे हे बघितलं नाही. भारतीय जनता पार्टीनं मोठ्या मनाने ही बॉटॅनिकल गार्डन दिली आणि बॉटॅनिकल गार्डनची जागा ही भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये दिलेली आहे. हे लक्षात ठेवा. अगदी खरं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की रतन टाटा यांनी या ठिकाणी मदत करून बॉटॅनिकल गार्डन उभं केलं. पण बॉटॅनिकल गार्डनची खरंच या ठिकाणी आवश्यकता होती का या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी इथं उद्योग उभारला पाहिजे होता जेणेकरून रोजगार निर्मिती होईल. काय सांगणार ताई? खरंच याची गार्डनची निर्मितीची गरज होती का उद्योगांची? रतन टाटांनी बॉटॅनिकल गार्डन उभं केलं आणि मुनगंटीवारांनी जागा दिली. अर्थात ती जागा मुनगंटीवारांची नव्हती आणि भारतीय जनता पक्षाची नव्हती. आणि टाटांनी जे गार्डन उभा करून दिलं त्याच्यामध्ये महापालिकेचा काहीच सहभाग नव्हता असंही नाही आहे. मूळ प्रश्न असा आहे की शहरातल्या किती लोकांना रोजगार मिळाला. शहरामधली बेरोजगारी वाढते. सगळे नवीन उद्योग हे बाहेरच्या ठिकाणी शिफ्ट होत आहेत. नागपूरला अनेक संस्था जात आहेत, नागपूरकडे अनेक उद्योग जात आहेत, औरंगाबादकडे अनेक उद्योग जात आहेत. नाशिकमध्ये कोणीही नवीन उद्योग म्हणजे मोठा उद्योग यायला तयार नाही आहे. आणि जर नाशिकमध्ये उद्योगासाठी पोषक वातावरण नाही आहे तर मग रतन टाटांनी बॉटॅनिकल गार्डन उभारून कोणाचं घरातलं पोट भरणार नाही आहे किंवा कुठल्या घरातली 4 मुलं कामाला लागणार नाही आहे. मूळ मुद्दा तो नाही आहे की मूळ मुद्दा असा आहे की शहरातला रोजगार किती वाढला. आणि हे जे सांगतायत की जकातीचं खाजगीकरण आम्ही पहिल्याच महासभेवरती थांबवलं त्याच्यामागचं मूळ कारण असं आहे की तेव्हा पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते आणि जकात ही पूर्ण महाराष्ट्रभर आपण बंद केली मुंबई सोडून. आणि त्यामुळं खाजगीकरण काय आणि जकात हे काय जकातच जर बंद केली तर तो बाकीचा प्रश्नच या ठिकाणी उत्पन्न नाही झाला. मला असं वाटतं की या शहरामध्ये उद्योगधंदा वाढण्यासाठी जे पोषक वातावरण आहे ते पोषक वातावरण देण्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल म्हणजे त्यांचं संयुक्त सरकार आहे म्हणून. आणि मनसेचं नाशिकमध्ये महापौर असताना आणि मनसेची सत्ता असताना कोणत्याही दृष्टीने प्रयत्न झाले नाहीत. कामगारांच्या पाठीशी नेहमी उभं असणारं कम्युनिस्ट पक्षाला नेमकं काय वाटतं? सर काय वाटतं? खरंच कामगार जे आहेत ते रस्त्यावर आले आहेत का त्यांना रोजगार मिळालेला आहे, त्यांचा विकास झाला? कामगारांचा अजिबात विकास झालेला नाही. कामगारांचे प्रमुख प्रश्न म्हणजे किमान वेतन आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर काम करणं आणि नवीन उद्योग येणं हे एकदम ठप्प झालेलं आहे. आणि विकासाच्या भागावर चर्चा करताना फक्त एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि अतिशय गंभीर आणि त्याच्यामधून निर्माण झालेलं दल बदलू राजकारण सांगतं की विकासाविषयी जे सध्याचे दोन्ही तिन्ही जे गेल्या 15 वर्षात शिवसेना भाजप आणि मनसेने राज्य केलं त्या सत्ता भोगले त्यांनी विकासाकडे काहीच लक्ष दिलं नाही. पण नाशिकच्या विकासाच्या मुद्द्यांवर बोलतोय परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षांपासून नाशिकचं गुन्हेगारीचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलंय. नागरिकांचं देखील म्हणणं आहे की या ठिकाणी जी सुरक्षा व्यवस्था असली पाहिजे ती देखील कमकुवत झाली आहे. काय वाटतं? शहराची गुन्हेगारी जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहराची गुन्हेगारी हा अत्यंत जटिल प्रश्न आहे कारण आज रस्त्याने चालणं सुद्धा मुश्किल झाले. अनेक स्त्रियांना आपण बघतो रोज त्यांचे चेन स्नॅचिंगचे प्रकार आहेत. सांगायचा उद्देश एक नगरसेवक जे आहेत सिटिंग जे इलेक्शन लढवत आहेत त्यांची सुद्धा चेन स्नॅचिंग झाली. म्हणजे स्वतः नगरसेवक सुद्धा सुरक्षित नाहीत. सामान्य जनतेचे काय हाल आहे. अत्यंत गुन्हेगारीचा विषय हा आवश्यक आहे विचार करण्याचा. शिवसेनेला विचारतो काय वाटतं सर? सगळ्यात महत्त्वाचा गुन्हेगारीचा जो काही विषय आहे शहराची ती दिवसेंदिवस वाढते, खरंच वाढते? साहेब, शिवसेना हा विषय 4 महिन्यापासून आणि 1 वर्षापासून उपस्थित केलेला आहे. शिवसेने वेळोवेळी आंदोलनं केले, निवेदनं दिले आयुक्तांना, पोलीस आयुक्तांना, कलेक्टर साहेबांना की गुन्हेगारीवर तुम्ही अंकुश आणा. पण आज गृह खातं ज्याच्याकडे त्यांना हा प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे. आज पण शिवसेनेने वचननाम्यात सांगितलं आहे सुरक्षित नाशिक सुसंस्कृत नाशिक हा आमचा वचननामा आहे. म्हणून शिवसेना आज जनतेच्या बरोबर जे काय असेल आम्ही राजकारण बाजूला ठेवू पण नाशिकच्या सुरक्षेसाठी आम्ही आज जनतेबरोबर आणि सगळ्या पक्षांबरोबर बसायला तयार आहे. परंतु जे काँग्रेस राष्ट्रवादी जे काँग्रेसने आरोप केले की बुवा ह्या नाशिक शहरात इंडस्ट्रीज वाढली नाही, 15 वर्ष तुमची सत्ता होती, आम्ही जरी शिवसेनेत आज BJPवर सत्तेत असलो परंतु आम्ही विरोधाची भूमिका आज पण निभवतोय नाशिक शहरात. तुमचे विरोधी पक्ष कुठे आहेत? काँग्रेस राष्ट्रवादी काय करतंय? आम्ही सत्तेत राहून विरोधात बोलतोय. याचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे तुम्ही काय करतायत. ज्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये ज्यांना उमेदवारी मिळाले त्याच्यात शिवसेना क्रमांक 1चा दिलेला आहे.
हे मी नाही, गंभीर स्वरूपाचे गुन्हे, राजकीय वेगळे, गंभीर स्वरूपाचे गुन्हे. त्याच्यामध्ये शिवसेना क्रमांक 1. दुसरं, मी शिवसेनेबद्दल बोलणार नव्हतो, परंतु तिकीट वाटपाच्या वेळेला SSK हॉटेलमध्ये इथल्या महापौरांनी म्हणजे शिवसेनेच्या माजी महापौरांनी विनायक पांडेंनी आजी महानगर प्रमुखांना ठोकलं. आलं की लक्षामध्ये? म्हणजे गुंडगिरी कुठे सुरू होते? तर गुंडगिरी महानगर प्रमुखापासून नाही परिवाराचं नाही, हे जनतेच्या समोर झालं आणि मुंबईच्या मातोश्रीवर जाऊन मिटलं. आलं का लक्षामध्ये? त्यामुळे गुन्हेगारी, सर्वात जास्त गुन्हेगारी ही नाशिक रोड प्रभागामध्ये पण सर्वात जास्त आहे. त्याचं कारण असं आहे, तिथं शिवसेनेचं प्राबल्य आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या मारामाऱ्या करणं हा शिवसेनेचा धर्म आहे आणि त्यामुळे शिवसेनेनं या विषयामध्ये बोलायचं काही कारण. काय सांगणार? लोकप्रतिनिधी जर कधी मारामारी करत असतील तर सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न त्यांनी उपस्थित करणं योग्य आहे. एक लक्षात ठेवा साहेब, आमचा हा घरगुती विषय आहे. आमच्या एका मिनिटात पक्षप्रमुखांचा आदेश आला, त्या मिनिटाला तो विषय मिटलेला आहे. यांना कुठला विषय नाही बोलायला म्हणून त्या आमच्या विषयावर हात घालतात. अहो, यांच्यात इथं किती 10 लाख 2 लाख हा प्रकार अख्खा महाराष्ट्र बघतोय बीजेपीचा. मला सांगा ना तुम्ही काय परिस्थिती? आम्ही जाऊ देऊ मारामारी, आम्ही जनतेसाठी करू, पण तुम्ही पैसे घेतलात कशासाठी? यांचा राष्ट्रीय एवढा मोठा नेता म्हणतो मी 10 लाख दिले तरी माझी तिकीट कट झालं. मला लाज वाटते बीजेपी वाल्यांना की अशी परिस्थिती येते. यांनी जनतेसाठी नाही, आम्ही जनतेसाठी आज पण रस्त्यावर उद्या पण राहू, पण बीजेपीने आम्हाला सांगू नये. आमच्या इथे आम्ही आज पण सांगतो, पक्षप्रमुखांचा आदेश आला, एका मिनिटात आमचा तो विषय मिटलेला आहे. आमचा कौटुंबिक प्रश्न आहे, आम्ही आज पण एकत्र आहोत. पुन्हा एनसीपीला विचारूया. सगळ्यात महत्त्वाचं, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली एनसीपी मध्ये देखील गुन्हेगार आहेत का? आणि ही शांतता नेमकी शहराची कशी बाधित? नाही, आमच्याकडे एक तर गुन्हेगारच नाही. सगळ्यात महत्त्वाचं आता सरांनी सांगितलेलं आहे, भारतीय जनता पार्टीचं लोकांनी सांगितलं का गुन्हेगारी कोणी केली? या भारतामध्ये आम्हाला लाज वाटते, ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो, आमच्या ऐकायची. भारतामध्ये जे एनसीपीचे छबू नागरे जे होते ते नोटा छापताना पकडले गेले, त्याचप्रमाणे इतर पण आहेत की ज्यांच्यावरती गुन्हेगारीचे आरोप केले जातात. त्याबद्दल हे बघ, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्या माननीय पवार साहेबांनी क्लिअर सांगितलेलं आहे. आमचा न्यायालयावरती विश्वास आहे, जर त्यांनी गुन्हा केला असेल आणि न्यायालय जो सजा देईल तो आम्हाला मान्य आहे, असं आमच्या साहेबांनी तेव्हा डिक्लेअर केलेलं आहे. आता आम्हाला नवीन डिक्लेअर करायची गरज नाही, पण आमची एवढं मोठं मन आहे, यांचं मोठं मन दाखवा येत नाही. भारतीय जनता पार्टीच्या 19 मंत्र्यावरती भ्रष्टाचाराचे गुन्हे आहे. त्यात एकनाथ खडसे एकच घरी पाठवले का? तर ते फक्त कॉम्पिटिटर होते सीएमचे. सीएमचे कॉम्पिटिटर झालं का हे लगेच घरी पाठवता. अरे पण 19 मंत्र्यांनी चिक्क्या खाल्ल्यापासून तर पार तुमचे प्लॉट खाल्ले, असे माणसं हे पाठवत नाही. म्हणजे चोऱ्या करायच्या यांनी, खोटं बोलणं रेटू बोलणं कोणाकडे शिकावं तर हे यांच्याकडून शिकावं. काल सांगितलं मी यांच्यात बोललो का यांच्यामध्ये? म्हणजे आम्ही बोलणं कुठं? अरे कोणाचं बोलणं? ठीक आहे, देविदास पिंगळे एनसीपी मध्ये आहेत, त्याचप्रमाणे पवन पवारांना देखील आपल्या पक्षामध्ये स्थान दिलं गेलं. त्यांच्यावरती राजकीय गुन्हेगारी. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एकच मिनिट तुम्ही ऐकून घ्या. आता भारतीय जनता पार्टीचं कसं कशा 2 प्रकारचे तोंड असं बघा, लक्षात ठेवा. आता तसं त्यांनी शिवसेनेने पण सांगितलं कोणत्या प्रकारचे आहे. आणि जर नाशिकमध्ये गुन्हेगारी चालू आहे, महाराष्ट्रात गुन्हेगारी चालू आहे, तर यांचे सीएमकडेच गृहमंत्रीपद आहे ना, ते करता काय? अहो, भारतामध्ये महाराष्ट्राचा 1 नंबर लागला गुन्हेगारीमध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये नागपूरचा 1 नंबर लागला गुन्हेगारीमध्ये. हे करता काय करताय? सर, आपल्यावरती भाजपवरती आरोप आहे. सगळ्यात महत्वाचं, पवन पवारला देखील आपण आपल्या पक्षामध्ये सामावून घेतलं होतं, ज्याच्यावरती गंभीर गुन्हे आहेत. काय सांगा? आमच्या पक्षाने पवन पवारला पक्षामध्ये प्रवेश दिला, परंतु पवन पवारांना उमेदवारी दिली नाही. हे भारतीय जनता पार्टीचं, हे ऐकून घ्या, हे भारतीय नाही हे आम्ही पवन पवारला गुन्हेगारांना आम्ही उमेदवारी दिली नाही. हे भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे. बीजेपीने काय केलं? पोटनिवडणुकीला पवन भाऊंचा उपयोग करून घेतला, त्यांचे 2 सीटं निवडून आले. ऐका, पवन पवारांचा उपयोग फक्त बीजेपीने पोटनिवडणुकीला करून घेतला आणि आता त्यांना उमेदवारी दिली नाही. फक्त तुम्हाला निवडून आणायचे होते, पोटनिवडणुकीला ते पैसे दिले नाही म्हणून तुम्ही त्यांना उमेदवारी दिली नाही. पवन पवारांचा उपयोग कुठं केला? पोटनिवडणुकीत केला. म्हणजे जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा पवन पवारांना वापरून घेतलं ना, आता त्यांना गरज होती, तुम्ही तिकीट का दिलं नाही पवन पवारांना? आपण मनसेला पण विचारूयात, काय सांगणार? सगळा गुन्हेगारीचा विषय गंभीर आहे. पक्षात अशा लोकांना सामावून घेतलं जातं की ज्यांच्यावरती गंभीर गुन्हे आहेत. आपलं काय? अभिजित, मला खरंच खूप आम्हाला नाशिककरांना ॲज अ सिटीजन म्हणून आणि कॉर्पोरेटर म्हणून मला देखील खूप हसू येतो शिवसेना आणि बीजेपीचं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उंदीर आणि मांजराचा खेळ चालू आहे. बरं, या दोघांना बी ना धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं आणि दोघांना एकमेकाशिवाय करमत नाही, अशा प्रकारची परिस्थिती. आणि याच्याशिवाय त्यांना करमत नाही. आणि त्यात आणि गृह खातं आणि त्यातल्या त्यात गृह खातं यांच्याकडे सत्ताधारी दोघं
आणि गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय त्याचा आरोप आमच्यावर, म्हणजे हसू येतो आम्हाला. अरे गृह खातं यांच्याकडे, नाही तर द्या आमच्याकडे पोलीस स्टेशन महापालिकेकडे, बघतो आम्ही. तिकीट वाटपावरनं जो काही घोळ झाला, जसा भाजपमध्ये घोळ झाला तसंच काँग्रेसमध्ये देखील तिकीट वाटपादरम्यान पैसे घेतला गेल्याचा आरोप झाला. त्या संदर्भात आचारसंहिता कक्षाकडे तक्रार देखील दाखल झाली आहे. आपल्याला नाही वाटत का की असं पक्ष म्हणून नका, पण प्रत्येक पक्षामध्ये गुन्हेगारी असेल किंवा करप्शन असेल हे चालू आहे, त्याला काँग्रेस देखील सुटलं नाही? काँग्रेस पक्षामध्ये तिकीट वाटपावरून कोणत्याही प्रकारचं पैशांचं वाटप झालेलं किंवा पैशांची मागणी झालेली नाहीये. कसं असतं की एखाद्या उमेदवाराला तिकीट जेव्हा मिळत नाही तेव्हा वैफल्यग्रस्त होऊन तो अशा पद्धतीचं विधान करू शकतो. कोणीही कुठलंही विधान करू शकतं, पण त्या विधानाला कुठलं प्रूफ नाहीये. आपण भारतीय जनता पक्षाचं बघितलं की व्हिडिओ क्लिप संपूर्ण नाशिकभर आणि संपूर्ण महाराष्ट्रभर फिरली. तसं काँग्रेस पक्षामध्ये एक आरोप केला, एखाद्या उमेदवाराला उमेदवारी नाही मिळाली तर आरोप करणं साहजिक आहे, परंतु अशा पद्धतीचे आरोप करून त्यातनं प्रूफ काहीच होत नाहीये. त्या उलट भारतीय जनता पक्षाची परिस्थिती आहे किंवा शिवसेनेची परिस्थिती आहे. अगदी खरं आहे. ज्या भाजपवरती सगळ्यात आरोप झाला, पैसे घेण्यासाठी पैसे घेऊन एबी फॉर्म वाटप झाले, त्यांना आपण पुन्हा एकदा विचारूया. सर, काय वाटतं या सगळ्या प्रकारामुळे भाजपची प्रतिष्ठा देखील कुठेतरी कमी झाली असं वाटत नाही? नाही, सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, हे जे 2 लाख रुपये घेतल्याचा आरोप जो आहे तो नुसता आरोपच आहे. हा केवळ आरोप नाही, तर आपल्या शहर अध्यक्षांनी त्याची कबुली दिली आहे. त्या संदर्भात लेखी देखील उत्तर दिले. कबुली म्हणजे त्याचा अर्थ हा काही गुन्हा केला आणि त्या गुन्ह्याची कबुली केली आहे असं नाही. हे पैसे घेतले हे अतिशय प्रामाणिकपणे ॲक्सेप्ट केलेलं आहे, म्हणजे कबूल केलेलं आहे. हे 2 लाख रुपये एकूण उमेदवाराने 8 लाख रुपये खर्च करायचा असतो, त्यातले 2 लाख रुपये हे सार्वत्रिक निवडणूक, म्हणजे उदाहरणार्थ आम्हाला त्यांना जाहीरनामा द्यायचा आहे, शहराचा जाहीरनामा आहे, हे झेंडे द्यायचे आहेत, पंचे द्यायचे आहेत, अशा पद्धतीचा जो सार्वत्रिक खर्च असतो तो उमेदवारांनी आम्ही अगोदर कलेक्ट केला आणि तो आम्ही उमेदवारांच्या खर्चात लावतो. हे आम्ही गेले 25 वर्ष असं करतो आणि 25 वर्ष आम्ही निवडणूक आयोगाला याचा हिशोब दिलेला आहे. 2 लाख घेतले यांनी मान्य केलं. आता सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे का तुम्ही एक अकाउंट ओपन करा, याच्यात जे काही इलेक्शनला उभे कुठला उमेदवार त्यांनी अकाउंट ओपन करायचं, त्या अकाउंटमधून पैसे टाकायचे, त्यातनं खर्च करायचे. यांनी 2 लाख रुपये आणलं कुठून? यांच्यात मोदींनी सांगून ठेवलं 24,000च्या पेक्षा जास्त महिन्याला मिळू शकत नाही. यांच्याकडे 2 लाख रुपये कॅश आले कुठून यांच्याकडे? आणि 2 लाख रुपये यांच्याकडे आले, 2 लाख रुपये बाय चेक. मग त्या जर चेक घेतला असेल, एक मिनिट, जर चेक घेतला असेल, ते चेक घेतला असेल तर त्यांच्या बँकेच्या अकाउंटमधून 2 लाख रुपये मायनस झाले पाहिजे. त्या अकाउंटचा चेक आहे त्यांचा. आपण जर व्हिडिओ क्लिप बघितली तर व्हिडिओ क्लिपमध्ये 10 लाख रुपयाची मागणी केलेली असते, 10 लाख रुपये पक्षाला दिलेले म्हटलंय. आणि त्याच्यामध्ये विद्यमान आमदार देखील आहेत, फरांदे मॅडम आहेत, त्या देखील त्या क्लिपमध्ये. तर त्याबद्दल त्यांना एक्सप्लेनेशन विचारलं का? अगदी खरंय. मी मनसेवर गुन्हा दाखल करेल हे लक्षात ठेवा. व्हिडिओ क्लिपमध्ये दिसतं त्याचा अर्थ मागणी केली नाही हे लक्षात ठेवा. आपण कॅमेऱ्यासमोर बोलता, आपण सुजाण नागरिक आहात, त्याच्यामध्ये ऐकून घ्या, आपण सुजाण नागरिक आहात हे लक्षात ठेवा. आणि ती क्लिप मनसेने एडिट केली आणि खोटी आहे. आणि त्या बाबतीमध्ये गोपाळ पाटील यांनी मनसेच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केलेली आहे. त्यामुळे मनसेवर आम्ही कंप्लेंट केलेली आहे. अगदी खरं आहे. मनसेचे अविनाश अभ्यंकरांनी ही क्लिप व्हायरल केली अशी तक्रार देखील दाखल झाली आहे. काय वाटतं, खरंच ही कशाला जाऊ तिथे क्लिप काढायला? नाही काढली नाही, पण ती व्हायरल केली. व्हायरल कुठे केली? त्यांच्याच अधिकृत पदाधिकारी बीजेपीचे, त्यांच्याच फेसबुक पेजला, त्यांच्याच व्हॉट्सअप पेजला बघा ना तुम्ही. आणि त्यांनीच त्यांनीच व्हायरल केली. आम्ही अजिबात व्हायरल करायला रिकामे नाही आणि पैसे घ्यायला पुढे आणि आरोपाला तर आम्ही. अरे काय त्याच्यावर अभ्यंकरांच्या विरोधामध्ये केस दाखल केलेली असताना अभ्यंकर या विषयावर किंवा राज ठाकरे सुद्धा या विषयावर काही बोलले नाही. सगळ्यात महत्त्वाचं, ह्या निवडणुका ज्यांच्या हातात आहे, जे मतदार आहेत त्यांना आपण विचारूयात, हे असले प्रकार जे तिकीट वाटपासाठी पैसे घेतात, मारामाऱ्या करतात, हे खरोखरच योग्य वाटतं का? काय सांगणार आपण सर्वसामान्य जनता म्हणून या विषयांना कसं बघतात? नाही, सर्वसामान्य जनता म्हणून आज काय झालं की सगळ्यांनी बरेचसे मुद्दे मांडलेत, जसं पर्यावरण आहे, सुरक्षितता आहे, पण याचबरोबर आरोग्याचाही विचार नाशिकमध्ये झाला पाहिजे. या सगळ्यांच्या बोलण्यात कुठेही आरोग्य हा विषय आला नाही. आणि नाशिककर हे निरोगी कसे राहतील याच्यावरही थोडासा यांनी प्रकाशझोत टाकायला पाहिजे होता. अगदी खरं आहे. आरोग्यावरती पण बोलणं गरजेचं होतं. देवांगजी, मला सांगा, अशा प्रकारे पैसे घेऊन तिकीट वाटप करतायत लोकप्रतिनिधी, असे प्रकार करायला लागलेले आहेत. कुठेतरी या प्रकारामुळे भ्रष्टाचाराला कुठेतरी प्रोत्साहन दिलं जातंय असं वाटत नाही? 100% नाशिकचा जो सुसंस्कृतपणा जो पक्षाकडनं आम्हाला अपेक्षित होता
त्याच्यामध्ये स्पेशल टोटल जेवढे राजकीय पक्ष आहे नाशिकमधले ते सर्व फेल गेलेले. आणि आता आपला कार्यक्रम चालू आहे ते किती या कार्यक्रमाबद्दल गंभीर आहे का नागरिक प्रश्नाबद्दल किती गंभीर आहे ते आपल्याला दिसल. तिथं जर कॅमेरा फिरवला तर पण सगळ्यात महत्त्वाचं मला सांगा, मतदार म्हणून आपण या सगळ्या विषयाकडे कसं बघतात? नाशिककर या सगळ्या प्रकाराला किती गांभीर्याने घेते तुम्हाला वाटतं? आता ज्यावेळेस एखादा पक्षप्रमुख असतो त्या पक्षप्रमुखाची जबाबदारी अधिक असते आणि पक्षप्रमुखाच्या निमित्ताने पक्षाची जी काही आयडिओलॉजी असते, पक्षाचे जे ध्येय धोरणे असतात ते सर्वसामान्य जनतेपर्यंत जातात. पैसे घेणं, मारामाऱ्या करणं आणि या प्रकारे जनतेसमोर त्यांचं प्रेझेंटेशन जाणं किंवा त्यांची इमेज जाणं हे योग्य नाही. याच्याने आम्हाला काही फरक नाही पडत. जो काही फरक पडणार आहे तो त्यांना निवडणुकीत पडणार आहे. अगदी खरे, नाशिककर मतदार देखील सुजाण आहेत. या संपूर्ण प्रकाराला नाशिककरांनी देखील बघितलं आहे. कुठं मारामाऱ्या झाल्या, कुठं पैसे घेतले गेले, कुठं आरोप प्रत्यारोप आहेत, कुठं मोजक्या कामांचं प्रदर्शन करून मतदान मागण्याचा प्रकार होतोय. हे संपूर्ण प्रकार जे आहेत ते नाशिककर बघतायत. परंतु येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये नाशिककर नेमकं कोणत्या पक्षाला मतदान करतात, कोणते पक्ष बहुमत सिद्ध करण्यासाठी यशस्वी ठरतात हे येणारा काळच ठरवणार आहे. नाशिकहून अभिजित पाटील, महाराष्ट्र 1.